अकोला महानगरपालिकेच्या शिक्षकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या आता लवकरच मार्गी लागणार आहेत। या संदर्भात आमदार साजिद खान आणि शिक्षक आमदार धीरज लिंगाडे यांनी मनपा आयुक्तांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली। अधिक माहिती पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। अकोला महानगरपालिकेचे शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षकांच्या गेल्या 15 ते 16 वर्षांपासून अनेक समस्या प्रलंबित होत्या। या समस्या सोडविण्यासाठी शिक्षक आमदार धीरज लिंगाडे आणि आमदार साजिद खान पठाण यांनी मंगळवारी सकाळी मनपा आयुक्तांच्या दालनात शिक्षक संघटनांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली। या बैठकीत शिक्षकांनी आपल्या सर्व मागण्या आयुक्तांसमोर मांडल्या। मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे यांनी या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्याचं आश्वासन दिलं, ज्यामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे। या बैठकीला उपायुक्त गीता ठाकरे, शिक्षणाधिकारी डॉक्टर शाहीन सुलताना, संजय खराटे यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये 1 जानेवारी 2016 पासूनच्या 7व्या वेतन आयोगाची थकबाकी, पदवीधर शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी लागू करणे, 40 शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीची थकबाकी मिळणे, मुख्याध्यापक पदाला आर्थिक लाभ मिळणे आणि सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देणे या सर्व मागण्यांचा समावेश होता। या ऍक्टनुसार कोणत्याही शिक्षकास कार्यालयीन कामकाज आदेश आणि पदभार काढण्यात यावा। मी जसं बोललो स्टाफ आमच्याकडे नाही, शिक्षक पण नाही आहे, पण काही शिक्षकांना कामासाठी जर मदतीसाठी बोलावं तर आपले काही लोक येऊन काम करतात। ऑर्डर आहे की त्या शिक्षकांनी किती चुकीचे काम केले ऑर्डर आहे की सांगतो, ऑर्डर आहे की किसी म्हणजे आदेश आहे की किसी मॅडम आदेश आहे की कुणाचा ऑब्जेक्शन आहे का? हो आमचा आदेश नाही, तुमचा नाही, ज्याला काम दिलं त्याचा आक्षेप किसका? मग तुमचा आक्षेप असण्याचं कारण काय? नहीं टीचर देखो सर, गोपनीयता भंग टीचर वहाँ नहीं होना चाहिए हमारा। त्याला ऑब्जेक्शन असेल तर त्याला सर तो अरे मेरे को ये विषय नहीं नहीं सर, टीचर कोई भी मेरे को इसका फर्क समझा के बताओ, समझा के हम बैठ के बात करें सर कि आरटी एक्ट अनुसार टीचर को कार्यालयीन काम देते आता नहीं। दूसरी बात कि सुप्रीम कोर्ट के डायरेक्ट इंस्ट्रक्शन है कि शिक्षक से पढ़ाने के अलावा कोई काम न लिए। ठीक है, ऐका था अब शिक्षक की खुद ही इच्छा है कि ऑफिस में आके काम करने के, तो उसको क्या स्कूल जाना तो लोग तुम्हारे आधे टीचर मैं क्या बोलता स्कूल छोड़ के शाम को 5 बजे सारे टीचर यहाँ दिखते हुए ये विषय जो है ये अपने को सरकार से मारामारी नहीं ना सर, इनकी तरफ आदेश इनके दिए हुए हैं। सुनो मेरी बात, क्योंकि शिक्षक ये ऐसा घटक है कि उसको बहुत से काम करना ही पड़ता है और शासन का ये कहना है कि भाई सर्वे करना है, ये वो करना करेगा, है, वो करेंगे, ये सब शिक्षकों से ही करके लेना है। देखो सर, आपके ऊपर ज्यादा भरोसा है, सुनो तो इसके लिए ऑब्जेक्शन वो नहीं, आप समझ नहीं बात को। हम क्या बोल रहे हैं, जनगणना हम करने को तैयार है, इलेक्शन में काम करने को तैयार है, सब सर्वे करने को तैयार है, लेकिन शिक्षक ने शिकल ये हमारा आक्षेप है। और शिक्षक क्योंकि वो क्या होता था, गोपनीयता भंग होती, बाबू की ताकत है सर भ्रष्टाचार करने की। शिक्षण ने शिक्षण विभाग में ऐसा कहना है, आदेश जो भी होगा आज ही निकालो। काम लगाते हैं आपको, क्या काम लगाते हैं? वही पूछो। सब काम करते हैं, सब काम करते हो, सब गलत काम करते हो। गलत काम करणे ते त्यांना काम केलं तर वरी सही करणारा कोणी जबाबदार आहे ना। नहीं आप डिपार्टमेंट से लोग दो सर, टीचर निकालो। या व्यतिरिक्त आरटीई कायद्यानुसार शिक्षकांवरील कार्यालयीन कामकाजाचा भार कमी करण्याची, 7व्या वेतन आयोगाची थकबाकी नियमाप्रमाणे देण्याची, सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शन मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याची, जीपीएफ आणि सेवा पुस्तकांचे अपूर्ण काम पूर्ण करण्याची, तसेच मनपा शिक्षक विभागातील प्रशासकीय रिक्त पदे भरण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। मनपा आयुक्त सुनील लहाणे यांनी या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत त्या लवकरच पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं। या बैठकीला विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते, ज्यात प्रदेश महासचिव प्रकाश तायडे, महानगर अध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखडे, अब्दुल रहीम पेंटर, सय्यद जवाद हुसेन, अनिल अघडते, गोकुळ हरणे, राजू भिरडे, मोहम्मद अब्दुल अजीज आणि राम शेगोकर यांचा समावेश होता। तर या बैठकीमुळे अकोला मनपाच्या शिक्षकांच्या प्रलंबित समस्या आता लवकरच मार्गी लागतील अशी आशा आहे। मनपा आयुक्तांनी दिलेल्या या आश्वासनामुळे शिक्षकांमध्ये समाधानकारक वातावरण आहे।